नमस्कार. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, लोकसेवा योजना केंद्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजनांची माहिती सांगत असतो, जे की राज्य शासन व केंद्र शासन तुमच्यासाठी राबवते. तर आपण PM किसानचा जो 23वा हप्ता याबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सर्वांनी खाली लाईकचं बटन आहे, तर व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, जेणेकरून लोकसेवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे शासनाचे नवनवीन नियम आणि जे GR असतात, ज्या योजना असतात आणि खास करून जे KYCचे अपडेट असतात, जे की लोकांना माहीत नाही, त्याच्यामुळे लोकांचे पैसे बंद होतात. तर तुमच्यासोबत असं झालं नाही पाहिजे. तुमच्यापर्यंत अपडेट व्यवस्थित पोहोचली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पैसे व्यवस्थित मिळतील. ठीक आहे. तर मित्रांनो, हे बघा, थेट तुमच्या खात्यात पैसे येतात DBT अंतर्गत. ठीक आहे. आणि पात्र शेतकऱ्याला त्या ठिकाणी लाभ मिळतो. आता त्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तो 23वा हप्ता तुम्हाला लवकरच भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे, जून महिन्यामध्ये. आणि 2,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. परंतु KYC तुम्हाला या ठिकाणी बंधनकारक आहे मित्रांनो. ठीक आहे. KYC तुम्हाला बंधनकारक आहे आणि थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येतील. त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता KYC जर तुम्हाला करायची असेल तर PM केसाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला करायची आहे. फोन नंबर वगैरे OTP वगैरे टाकून ते प्रोसेस करायची आहे. परंतु जर तुम्हाला ते प्रोसेस येत नसेल तर काळजी करण्याची काही गरज नाही. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी जे KYC आहे ते KYC करायची आहे, जेणेकरून तुमचे जे पैसे आहे हे पैसे नियमित तुम्हाला भेटत राहतील. ठीक आहे. तर काळजी करण्याची काही गरज नाही आहे. मी तुम्हाला हेच विनंती करेल की तुम्ही KYC करायची आहे. बरं, ठीक आहे. ठीक आहे, चालतं. बरं, ठीक आहे. तर मी तुम्हाला हेच म्हणेल की तुम्हाला KYC करायची आहे. KYC करणं हे तुमच्यासाठी काय आहे, अतिशय बंधनकारक आहे. तर KYC तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे सुरळीतपणे भेटतील. अन्यथा मग तुमचे पैसे भेटणार नाही. तरी त्याची तारीख आहे, काय तारीख आहे त्याची, 29 जून अशी तारीख आहे. तर तारखेपर्यंत तुम्हाला KYC करायची आहे. तर ताबडतोब लवकरात लवकर तुम्ही KYC करून घ्या. जास्त वाट बघू नका शेवटच्या तारखेची, कारण जास्त वाट बघसाल आणि तुम्ही KYC केली नाही तर तुमचं काय होईल, नुकसान होऊन जाईल. म्हणून KYC करायला वेळ लावू नका. 50-100 रुपये जाऊ द्या. ग्राहक सेवा केंद्रावरती जा ताबडतोब आजच्या आज KYC करून टाका. आणि या PM किसान 23वा हप्त्याची जी महत्त्वाचा GR आणि जी अपडेट आहे, ती माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्ही ती माहिती वाचू शकता. आणि इतर तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. लोकसेवा योजना केंद्राच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना असतात, याची माहिती महाराष्ट्रातल्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा आपला उद्देश आहे. म्हणून तुम्ही तुमचे इतर शेतकरी मित्र आहे त्यांना जास्तीत जास्त हा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्याप्रमाणे त्यांनासुद्धा अशा महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळेल. आणि तुमच्यासाठी मी आणखी काही महत्त्वाच्या योजनांचे व्हिडिओ बनवलेले आहेत, की जे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलच्या वरती आहेत, आपल्या चॅनलवरती आहेत. तर आपला यूट्यूब चॅनल ओपन करा आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या योजनाचे व्हिडिओ दिसतील, ते सुद्धा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला खूप खूप लाभ मिळेल. आता मोफत चारा बीज वाटप होत आहे, त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. आणि तुम्हाला एखादी अडचण असेल तर मला कमेंट करून विचारू शकता. मी तुम्हाला हेच म्हणेल, लवकरात लवकर KYC करून घ्या. व नवीन व्यक्ती जर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारी कुठलीही योजना ही तुमच्यापासून वंचित राहणार नाही. ठीक आहे. चला, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन योजनेचं. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.